गजानन महाराज की जय. गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमा. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती, गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण, करिता आले जन. मोठ मोठाले विद्वान, साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची आगाध शक्ती. विघ्ने अवघी भस्म होती, कापूसाचा पाड किती. अग्निपुढे दयाधना, म्हणून आदरे वंदना. करी तसे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्मरचना. दासगणूच्या मुखाने मी अज्ञान अंधमती, नाही काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आधी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची आगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी. मुका सभे माझारी, देय व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला. साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंद रमेशा, पाही मम दान दीनबंधू. तू सर्व साक्षी जगदधारा, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जगजन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच किरे माय बापा. ऐसा तुझा आघात महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बंदेवली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्यात सहाय्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसून या, ग्रंथ कळसा नेई हा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठ गंगाधरा. ओंकार रूप त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवशिरी. तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडाशी भांगार, परिस करून ठेवतशी. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मधला पाठ लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वया. माझ्या कुळीची कुलदैवत, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवतो माता, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजा भवानी, हे अर्पणे अंबे मुडानी. ठेवी तुझे वरद पाणी, दासगुणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मशी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्मृती दे. आता शांडिल्य ऋषीवर, वशिष्ठ गौतम पराशर. ज्ञान बीजो दिन कर, त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वता. तारू दासगुणचा धरून हात, ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्त ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देऊकर. हे व भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदास नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणुस अभयाता, तुमचे असो ध्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. गणू हे तुमचे तारणे, कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकवते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार, लेखणी रूप कार्याला. दासगणू लेखणी येथे, तुम्ही धारण करा हे अवघे संत. ग्रंथ रचावया रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनी एकाग्र मन, निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नितीचे, मूर्ती होय प्रत्यक्ष साचे. संत भव्य कल्याणाचे, पेट आहे विभूत हो. त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास, संतांनी त्या दगा दिला. ईश्वर तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे.
अमोद ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरण ज्याचे हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मल रहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुत परी. ही न पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीशी संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादू कुमार उद्धव सुदाम सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रू धर्मराज शंकराचार्य जगद्गुरु जे पदनताचे कल्पतरू जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्वे वल्लभ रामानुज याचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावणिया. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरांग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिते झाले विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्याचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधला श्रीपती ते नाम नरहरी संमती. जनी कान्हो संत सखू चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्याच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदरास जनार्दन बोधला निमुट निरंजन ज्यांचे चरित्र गायन केले मार्गे महिपतीने म्हणून त्यांचे नावे घेते मी न साकल्य आता देते. नुसते सांगतो वाचा ग्रंथे भक्ती विजय भक्तिमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ अस्थिने तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मागे गायले संत चरित्र असती भली ती सारांश रूप सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो. आता हे सांगो पांग चरित्र कथितो एका चांग मम सदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओवितो मग मेरुमणी जोडितो. तिचा आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेवगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महातोर ज्याचे नाव अजरामर झाले साधुमळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय झाले ते सौरभ वेधिले झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वर्णितो मी. ते आता अवधरा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षिता निर ना चाल वाटी निसंशय. शेगावाचे पौरवाशी परमभाग्याची निश्चयची म्हणून लादले तयाशी. गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्र नेवणी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याच्या तत्वता संगत नाही लाभली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टानं लागे की जेवी ब्रह्मांचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचे करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेच त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की तेथ त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची.
हे एक विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भितरी माग वैद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे कास्तान. त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी आहे तरी सावा. अर्थ याच्या म्हणण्याचा लोक अवघे भ्रष्ट झाले. नाना यातने गाजले त्यांच्यासाठी वाटते केले. कौतुक असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार. गजानन रूपी अवतार धारण केले महिवर. पुन्हा समर्थ सिद्धी योगी कोणत्याही कलेवरी. योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी. जगद्गुरुने केला असे गोरख जन्मला उकिरडत. काणी परा गज करणात चांगदेव नारायण डोहात. योनी वाचून प्रकटले तैसेच हे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननाशी अंगी सारी होती योगाची अवगत. हे त्याच्या लीलेवरून पुढे कळले तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान त्याची सरण न ये कोणा. शेगावी माघमाशी वैद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी. पदन ताते तारावया त्यावेळीची तुम्ही कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरासा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यादिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. ते गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. त्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा. कच्ची चिलीमा हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बलरवित वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपार. आवड निवड साचार राहिली न जवळ जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी. शोधन पत्रावळीची करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. का की गरजोनी सांगे श्रुत अन्न हेच ब्रह्मनिगुती. अन्नम ब्रह्मोती ऐशी उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया खुन शीते वेचती दयाधन. त्याचा सामान्य जन लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अग्रवाल होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाची नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रती बोलू लागले. ऐसे सत्य की ज्याची कारणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागुनी घेता. देवीदासही याते देता का की तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृती करून याच्या हा. बंकटलाल म्हणे पंताशी ऐशेच उभे रस्त्याशी. पाहून राहू यत्कृतीची आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिशे वेडा परी वाटे ज्ञानगडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचूने भले याचा विचार करा हो. हिरे गार एका ठाई मिसळल्या असते जगी ठाई. पारखी तो निवडून घे गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे आला बंकटलाल अग्रवाला. गजाननाशी विचारायला विनयाने येणे रीते. ह्या पत्रवळीचे शोधता
का हो करिता कळेना. शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले. नुसते वर पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर मृकुट ठाई झाली असे. निजानंद रंगलेली ऐसा योगी पाहिला. मौनेचा नमस्कार केला चित्ती संतोष पाहुण्या. देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमेशी. तुम्ही पात्र वाढून वेगेशी. आणा एक बाहेर. देवीदास तैसे केले पक्वान्नानी भरलेले. पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावर भोजना बैसले समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अणु मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाचा जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेला. तो जो सार्वभौम नृप्रवर झाला असे साचार. अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेमनुपजे. अवघी पक्वाने एक केली आवडी निवडी नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयास. बंकटलाल ते पाहुणी पंथाशी करी भाषण. हा वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चूक. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाचा वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञानजटी मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव. निरच्छ हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात भयना कशाची उरली या. हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंथे या लागुनी आपण देऊ आणुनी. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐशे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभयंताशी पाऊन वदले ते काय ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदा तरी ओत प्रोत भरला असे. तुम्ही आम्ही भेद येते नाही उरला येत किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न भक्षले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणला. म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्ही साची. तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंथा आपुला हात भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेला साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्तीचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंथ पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थानं लावावतनी. हे जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पाळले निर गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्म व्याप साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिला. पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही रूप त्याची निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळेना नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोवले मन. त्याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले ऐसे एकता समर्थवानी. दोघे गेले गहीवरुनी अनन्य भावे समर्थ चरणी. लोळावया तयार झाले तो त्याचा जाणून हेत. महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत. अर्थ जगी कोण करी. या पुढील कथा पायी निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाई त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ
आल्हाद दाव भाविका व्रत हेच विनवी जोडून ह्यात ईश्वराशी दासगुण श्री हरिहरा पूर्णमस्तु शुभं भवती इति श्री गजानन विजय ग्रंथ प्रथमोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.